आषाढी एकादशीसाठी आता राज्यभरातून संतांचे पालखी सोहळे हे पंढरपूरमध्ये दाखल होत आहेत। आपल्यासोबत एक अमरावती दिंडी आत्ताच आपण पाहिली की ते पंढरपूरमध्ये पोहोचलेली आहे। या दिंडी कधी निघाली होती आणि कोणत्या संतांची दिंडी आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत। काय सांगाल, आपली दिंडी कधी निघाली होती आणि काय? आमची दिंडी निघाली 16 तारखेपासून। आम्ही विदर्भ अमरावती जिल्हा धामणगाव रेल्वे पिंपळखुटा गावचे श्री संत शंकर महाराज पिंपळखुटा इथून आमची दिंडी निघाली आणि पहिला टप्पा एकदम आम्ही धानोरीपर्यंत आलो। बार्शीवरून मुक्काम करत करत आम्ही पायदळवाडी राहील 27 तारखेपर्यंत। इथं चंद्रभागा बसस्टॉपला आश्रम बांधलेला आहे, त्या आश्रममध्ये आम्ही मुक्कामी राहतो। किती दिवसाचा प्रवास आहे आपल्या दिंडीचा? आमचा जवळपास 12-13 दिवस होते साहेब, कमी जास्त 1-2 दिवस होते आणि कधीपासून दिंडी निघते आपल्या गावची साहेब। किती वारकरी सहभागी असतात? आता सध्या पहिले 100 पासून चालू झाली, आज 350 झाली। दरवर्षी भाविकांची संख्या वाढून राहिली। आता पंढरपूरमध्ये पोहोचलात, आज काय भावना आहेत? पंढरपूर आता ज्याची आस होती, ज्याच्यासाठी आम्ही आज होतं त्यासाठी आम्ही पंढरपुरात आलो होतो। तर चांगलं वाटलं इथे येऊन सनेरी। आम्ही सुद्धा सतत 9 वर्ष झाली येऊन राहिलो आणि जे आता आम्ही दर्शनाला जाणं दर्शन घेतलं की जे आमची इच्छा होती ते आम्ही तिथं बोलणार आमची पूर्ण होती। शंकर महाराज यांची दिंडी आहे। हो, त्यांच्याबद्दल काय सांगाल माहिती आहे? शंकर महाराज ते माहिती म्हणजे कसं आहे, ते आमची एक सामाजिक संस्था आहे। तिथं शैक्षणिक आणि हे आपलं वारकरी संप्रदाय ते सुद्धा आश्रम आहे, ते चालवले जाते। 5व्या वर्गापासून BSc ॲग्रीपर्यंत कॉलेज आहे तिथं आणि 10व्या वर्गापर्यंत हॉस्टेल आहे आणि तिथून दवाखाना आहे, गोशाळा आहे। असे याचं म्हणजे देणगीतून होते। तसं काही सामाजिक कोणी दानवाली सुद्धा आहे, त्यांच्यासुद्धा आमचं तिथला कारभार चालतो। मग आता दिंडी सुरू केली 9 वर्ष? हो, 10 वर्ष। मग हे जे वारकरी असतात ते संस्थेतले विद्यार्थ्याचे पालक असतात का? नाही, आमचे काही विद्यार्थी आहे, गावकरी आहे, आसपासचे खेड्यातले लोक आहे, जवळपास भंडाऱ्यापासून लोक आहेत। भंडारा गोंदिया आमच्या पालखीत सहभागी झाले दरवर्षीप्रमाणे, ते यावर्षी सुद्धा तिथे म्हणजे विदर्भातून येणारे पालखी? हो, पायी प्रवास असतो? पायी प्रवास। दररोज किती किलोमीटर अंतर पार होतं? आम्ही जवळपास 25, 27 आणि 30 त्या टप्प्यातनी अंतर पार करतो। अशा प्रकारे आपण पाहतोय की आता संपूर्ण पंढरपूर आता हे गजबजत आहे वारकऱ्यांनी आणि सर्व भागातून। आता पाहिली की आपण ही विदर्भातून आलेली एक दिंडी पालखी होती आणि आता सर्वच संतांचे पालखी सोहळे आता पंढरपूरमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेले आहेत। जे प्रमुख पालखी सोहळे आहेत, मानाचे पालखी सोहळे आहेत, ते उद्या दशमीच्या दिवशी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहेत। सौरभ मानेसह ज्ञानेश्वर फड, डिजिटल प्रभात, पंढरपूर।